नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मूग डाळीचे पौष्टिक पकोडे। हे पकोडे नेहमी बनवतो त्यापेक्षा वेगळे बनवलेले आहे। चला तर पाहूया पकोडे कसे बनवायचे। 1 कप मूग डाळ घेतलेली आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 4 तास मुरत घालायचे। 4 तासानंतर मुरल्यावर डाळीतलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं। मिक्सर मध्ये जाडसर आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। 2 मिरच्यांचे काप घालते आहे। किसून घेतलेलं अद्रक छान मिक्सर मधनं ग्राइंड करून घ्यायचं। ग्राइंड झाल्यानंतर या पद्धतीची पेस्ट आपली तयार झालेली आहे। चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच मिरी पावडर घालते आहे। थोडीशी कोथिंबीर चिरून घ्यायची बारीक आणि ते पण घालायचे। छान मिक्स करून घ्यायचं। मिरची, मीठ आणि मिरी पावडर हे घालून नवीन पद्धतीने मी पकोडे बनवते आहे। गॅसवर कढई ठेवली आहे। तेल पहिले तापवून घेतलेले आहे। थोड्या मोठ्या आकाराचे पकोडे घालते आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहे। तेलाचे बुडबुडे कमी झाले तरच पकोडे तेलामधनं खालून चिपकणार नाही आणि इझिली आपल्याला परतवता येईल। मीडियम फ्लेमवर ठेवल्यामुळे आतून कच्चे राहणार नाही। तेलाचे बुडबुडे कमी झाले आहे की छान खालून व्यवस्थित झालेले आहे आणि पलटवायला पण इझी जाते। आता छान पलटवून घ्यायचे। दोन्ही साइडनी छान पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहे। हे पकोडे खायला खूपच टेस्टी लागतात आणि डाळीचा पदार्थ आहे तर हेल्दी आहेच। मिरची आणि अद्रक घालून बनवलेले पकोडे एकदम टेस्टी लागतात। वाव, मस्त खमंग वास सुटलेला आहे। एकदम टेस्टी आपले पकोडे तयार झाले आहे। ते छान आपले गोल्डन कलरचे पकोडे तळून झालेले आहे। करून पहा, कमेंट सेक्शन मध्ये सांगा कसे बनले आहे। टोमॅटो सॉस तसेच पुदिन्याच्या चटणी सोबत खायला खूप छान लागतात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली तरच छान आतून क्रिस्पी बनतात। आतून पण छान शिजलेले आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।